तिकडे बोंब बोल. राम राम पाटील. राम राम. मी भरत गंगाधर कडुळे, रिअल डायमंड धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या 100% ऑर्गॅनिक कंपनीचं आणि कंपनीच नाही, शेती आणि शेतकऱ्यांचं कल्याण असं सूत्र घेऊन आम्ही काम करत आहोत. आमचे मित्र किशोर भाऊ पुंगळे यांचं पूर्ण हे 12 एकर क्षेत्र आहे. ऊस आहे अलीकडे, इकडं 5 एकर, पलीकडं मोसंबी आहे, त्याच्या पलीकडे सीताफळ आहे. आणि ह्या पूर्ण किशोर भाऊनी ग्रुपला जॉईंट होते. जॉईंट असताना रिझल्ट पाहत होते आणि रिझल्ट पाहताना त्यांनी निर्णय घेतला यावर्षी की आपल्याला ऊस, मोसंबी आणि सीताफळ या पूर्णच पिकाला धन्वंतरी वापरायची. तर पाटील, आपण या ऊसाला फक्त धन्वंतरी कंपनीचा एक ढोस, हो एक ड्रिचिंग हो एवढंच दिलेलं आहे. हो बरोबर आहे. बरं, एक ढोस आणि एक ड्रिचिंग दिल्याच्या नंतर आज आपल्याला कंप्लीट 20 दिवस झालेले. हो बरोबर. आज 20 दिवसात तुम्हाला काय रिझल्ट वाटते बरं तुम्हाला आल्याच्या नंतर? आता ह्या 20 दिवसापूर्वी आम्ही जे धन्वंतरीचं ट्रीटमेंट घेतली तर आम्हाला असा फरक जाणवला की जो ऊस आहे तो ऊसात पिवळटपणा होता. बरोबर. आणि कांडीची जी लांबी आहे, लांबी आणि रुंदीत थोडी गॅप पडत चालला होता जाडीमध्ये. पण आता 20 दिवस झाले तसं तर त्यांचं म्हणणं आहे 30-35 दिवसानंतर रिझल्ट चांगले येतील. पण आम्हाला आताच याचे रिझल्ट असे एकदम 100% जाणवायला लागले. आणि भविष्यात आणखीन याला तर 4 महिने बाकी आहे, आणखी 4 ते 5 महिने. जवळजवळ जानेवारीच्या एंडिंगमध्ये जाईल हाऊस. बरोबर. तर आताच पूर्ण जर ऊसाची लांबी घेतली आपण तर 12 ते 15 फूटपर्यंत आहे हा खोडवा आहे. तर आणखी 4 महिन्यात तुम्हीच बघून घ्या याचे काय रिझल्ट येतील. ओके. आणि हा कांडी बी चांगली आहे बा साहेब, बरं का. कांडी बी जाड आहे, साईज बी चांगली आहे त्याची, आणि वाढ बी चांगली आहे. ते पानं बी अरुण झाले, पानं बी बारीक पहिले आहे ना, बारीक बारीक पानं होते पहिले. हा, एक मिनिट. भाऊ जे तर आपले किशोर भाऊचे सालदार आहे का नाही? तर भाऊ, आपण ढोस टाकल्यापासून तुम्ही रोज इथं मेहनत करता. बरोबर आहे. म्हणजे काम तुम्ही करता तिथं. 8 दिवसाला व्हिजिटला येतो साहेब बी येते, पण तुम्ही पाणी देणं मेहनत करता. तुम्ही जेव्हापासून आपण ढोस टाकला आणि तुम्ही ते आपण दिलेलं औषध इथं टाकलं, ड्रिचिंग केली, ती केल्यापासून तुम्हाला ऊसात काय काय बदल वाटतात बरं? लय बदल झालेला की पहिले ते बारीक पानं होते, आता ते मोठेले पानं झाले, रुंद पत्ती पण मोठी, पत्ती मोठेली झाली, ते कांडी साईज बी वाढली, आता साईज वाढली, जाडी वाढली ती. अच्छा. लय साईज आली त्याला. ऊसाला तुम्हाला रिझल्ट कसे वाटते धन्वंतरीचे? लय भारी रिझल्ट आहे. लय भारी आहे. हो, चालेल. लोकांना काय सांगता लिहिलं ढवळपुरीच्या? त्याला मी सांगणार म्हणलं ते धन्वंतचं त्या औषध म्हणलं चांगले रिझल्ट चांगले त्याचं. बरं. आणि आपण ऊसासोबतच साहेबाची आपण पलीकडे मोसंबी आणि सीताफळाला पण दिली होती पहा ड्रिचिंग. आम्ही आलतो त्या दिवशी सीताफळाच्या झाडावर किती फळं सेटिंग होती. आता तुम्ही त्या रोज आल देता बाबा, ते आमचा 15-20 सेटिंग होती. 15-20. आणि आज आहे ना 70 आपण सेटिंगचा व्हिडिओ सुद्धा राहणार आहे, पण आता सध्या काढत आहोत. सेटिंगचा पण पूर्ण व्हिडिओ घेऊन आपण ग्रुपला टाकणार आहोत. परंतु आपण सीताफळाला तुम्ही सोडलं, एक ड्रीप ना औषध एकदा सोडलं आणि एक फवारणी घेतली, आणि काल आता दुसरी फवारणी घेतली आपण. घेतली ना. आणि खत टाकले आज. म्हणजे एक ड्रिचिंग आणि एक फवारणी मध्येच सीताफळावर किती सेटिंग असेल बरं तुमच्या अंदाजे? आता बस आमचा एक झाडावर आता 70 सेटिंग झाली. आता 70 सेटिंग. म्हणजे तुम्हाला नोंदीचे रिझल्ट एकंदर काय तुम्हाला? लय भारी रिझल्ट, चांगले रिझल्ट, लय भारी रिझल्ट. बरं पाटील, तुम्ही सांगा आमच्या धन्वंतरी बद्दल. डाळ सेटिंग, फळ सेटिंग झालेत, आपले सालदार सांगतात. मोसंबी बघणार आहोत आणि ऊसही बघणार आहोत. धन्वंतरी बद्दल 2 मिनिटं सांगा आमच्याबद्दल, काय रिझल्ट आणि लोकांनी काय करायला पाहिजे समजा. नाही, खरंच काय आहे, शेती करायची तर मनापासून करायला पाहिजे. धन्वंतरीचं स्टेटमेंट एकदम स्वस्त आणि आपल्या आवाक्यातलं आहे. आणि त्याच्यानं काय होतं, जे जमीन लागतं, जे त्याला लागतं तेच भेटतं. बरोबर. आपलं रिझल्ट पाहिजे. कारण आपण ताप आली आणि डोक्याची गोळी खायची हे थोडं वेगळं गणित आहे ना. ते रिझल्ट येणारच आहे. आमची सुरुवात नंतर याच्यानंतर पुढे येणार. धन्यवाद.